काढला, छान पाळला। महत्वाची गोष्ट म्हणजे बैल एवढ्या दिवसात काढून पण तो म्हणजे गाडी 90% काढून देत होता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शर्यत सोय परंपरा आपल्या माती या चॅनलवरती। आणि आज भरलाय बोनवलीचा अड्डा। तर आपण आज बोनवली आलोय। थोडं ऊन जास्त झाल्यामुळे आम्ही जर थांबले थोडं रेस्ट घेतोय आणि नक्कीच आता इथून पुढे गेल्यानंतर आपला अड्डा लागेल आणि अड्ड्यामध्ये आता कोणते बैल आलेत आणि कशा पद्धतीने शर्यत होणार ते सुद्धा बघणार आहे आणि अड्ड्यामध्ये कोणकोणते बैल आलेत हा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल तुम्हाला। त्याचबरोबर आता अड्ड्यामध्ये आलेल्या लोकांची सुद्धा मुलाखती आपण करणार आहोत आणि खरंच व्हिडिओला मजा येणार आहे। तर असंच कंटिन्युअसली प्रेम दाखवा। आज आपल्या अड्ड्यामध्ये आल्यानंतरला भरपूर आपले सबस्क्रायबर पण मला भेटले। जर काम नक्कीच आवडते प्रेक्षकांना, हे जर आवर्जून सांगतात सर्व, त्यामुळे सर्वांचे धन्यवाद आणि असंच चॅनलला सपोर्ट करा आणि अजून एक नवीन व्हिडिओ आणि अशाच प्रकारच्या बैलगाड्या शर्यती आपल्या चॅनलवर बघायला भेटतील तुम्हाला, त्यामुळे असंच आपण राहूया। धन्यवाद। आपण आलो आज बोनवली अड्ड्याला आणि आपल्या समोर काका पाटील चिकंग एवढे भारी व्यक्तिमत्व आहे तर आपल्या सोबत आहेत। तर पाटील आज काय सांगाल, कारण की आज तुम्ही बोनवली अड्ड्याला आले, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आज बोनवलीच्या अड्ड्याला आला म्हणजे स्वर्गीय पांढरेशेठ फडके हे नामांकित व्यक्ती होते। म्हणजे महाराष्ट्रात लहानपासून मोठ्यापर्यंत 100 वर्षापर्यंत माणसं पांढरेशेठ फडकेला देवमान मान होते। सातारा, सांगली, कराड तिकडे पण पंढरपूर फडके असा माणूस होता, तसा होणार शक्यता नाहीये। म्हणून मी स्वर्गीय पांढरेशेठ फडकेला पहिले भावपूर्ण श्रद्धांजली। काय सांगाल आजची शर्यतीबद्दल? आज मी सकाळी आलो इथे बोनवलीच्या अड्ड्याला। आजचं नियोजन कसं आहे ते आज समजेल आपल्याला, किती गाड्या येतात किती नाही येतात ते समजेलच। बरोबर। तर तुम्ही पंढरशेठ फडके यांच्याबद्दल 4 शब्द सांगितले त्याबद्दल मला तुमचे धन्यवाद, कारण की सगळ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे। तर आता पुढचं नियोजन काय? तुमच्याकडे सुद्धा चांगला घोडा पळलेला आहे तुमच्याकडे, कारण काय सांगाल याच्या पुढच्या खेळाला? म्हणजे पहिला आम्ही पंढरशेठ फडके यांच्या नावावरती गाडी हाकलणार आहे पुढच्या अड्ड्याला। पहिली गाडी पंढरशेठच्या नावावर घोडाबैल, कारण का मी अध्यक्षांची परमिशन घेणार ना मग हाकलणार। बरोबर। घोडागाडीची शर्यत तुमची चांगली होऊ देत आणि आपण परत एकदा अड्ड्यामध्ये नक्कीच भेटूया। धन्यवाद। आणि उद्या आमच्या श्री म्हसोबादेवाची चिकनगिराच्या म्हसोबादेवाची पूजा आहे सत्यनारायणची, त्या पूजेला सर्व भाविकांनी उपस्थित राहायचं आणि ग्रामस्थ मंडळ चिकनगर त्यांच्या वतीने सर्वांना मी आमंत्रण करतोय त्या म्हसोबादेवाच्या पूजेला सर्वांनी उपस्थित राहायचं। वर्धापन दिन म्हसोबादेवाचा आमच्या। मित्रांनो, आपण बघतोय समोर 7-8 पक्ष सुद्धा मैदानात आलाय आज आणि आजचं बोनवलीचं मैदान कसं होणार आहे, कसा गाजवतोय आज बघूया, शर्यत कशी होईल त्याची। मित्रांनो, समोर बघतोय बोलशेचा नकऱ्या आहे आणि छोटा मथुर पण आहे, साहिल मात्र्यांचा कुटारी बघू शकता। छोटा मथुर सुद्धा आज बोनवली अड्ड्यामध्ये आलाय। गाव कुठलं म्हणतात दादा? पडग्याचा दुश्मन ना? पडग्याचा दुश्मन सुद्धा मित्रांनो आज बोनवलीमध्ये आलाय आणि खाली एक बैल आहे तो बघूया आपण। आणि खाली हा बैल तो पक्षी आहे, तर बघू शकता समोर एकदम सुंदर असा तयार केला आहे, अग्रेसिव्ह आहे, अंगावरती आहे, जबरदस्ती करतोय। तर पक्षी आहे आपल्या समोर आणि आज बघू कशी शर्यत होणार आहे त्यांची। मित्रांनो, आपण समोर बोलतोय ब्रॉक आहे आदईचा आणि आदईचे बैल सुद्धा आज मैदानात आलेत आणि आपला ब्रॉक आहे इथे आणि समोर आहे आपला रुस्तुम हिंद केसरी बिर्जा। आदई पनवेलचे बैल आलेत मित्रांनो, 2 आहेत आपले शेट आहेत, आवी शेट आहेत। शेट काय म्हणताय, आज बोनवलीचा अड्डा आहे, आज आलेत बैलांना घेऊन आपल्या? आज आलोय बिर्जाला घेऊन, बिर्जा आणि ब्रॉक आणलाय। बघू आता कुठलं जमते गाडी। हो, आणि कोण आले सोबत? शेट आलेत काय? ना शेट नाही, आशिष गेला तिकडे नाव बघायला कोणातरी फिरू। आणि त्याविषयी कशी झाली शर्यत मग मागची? चांगली ओळ्याची चांगली झाली, ओल्या छान झाली, घरचा साथ पडला त्याविषयी काय खुशी होती त्याविषयी दादा, कशी वाटलं त्या दिवशी? एवढं आमचं म्हणजे घरचा साथ पडला तर जेवढं आमचा घरचा साथ पडते ना चांगलाच पडतंय। 2-3 वेळा चांगलाच पळालंय। बरोबर। सोनेवेली तरी आपण मध्ये चर्चा झाली होती की दोघांची गाडी वास्त होईल म्हणून, एकदा चर्चा झाली आपली दोघांची
पण ती गाडी आम्ही पळवलेली होती एकदा, पण आम्ही तरी पण काम करायला म्हणून बिरजा भीतोय सोन्याला जास्त करून, म्हणून आम्ही जास्त करून गाडी पळवत नाही. बरोबर नाही असे काही प्रॉब्लेम असतात आपला technical. घरचा मैदान होता म्हणून आपण ती गाडी टाकली. बरोबर आणि नक्की त्याविषयी सुद्धा गुलाल झाला तुम्हाला आणि याच्यानंतर पण दादा गुलाल 100% होईल आज पण तुमचा. अशी चॅनल कडून शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद दादा. आज आहे आपल्याला बिरजा अयो बच्चा आहे का सोबत? नक्कीच. पप्पूशा पाटील मांगरूल त्यांच्या बैलाचं नाव कसं? ससा. आणि तो लाडक्या आणि यो ससा लाडक्या. आणि हा जर समोर बघतोय आपला पांढरा शुभ्र असं ससा. काय सांगशील आजची शर्यतीचं काय नियोजन कसं आहे आजचं? नियोजन तर जमलेले आहे, शर्यत तर जमलेली आहे. आता नियोजन गेलेत सर्व, नाव द्यायला गेल्यात, तिकडून येतील. त्याच्यानंतर बघू आता काय करायचं. कारण की आता आम्ही ग्रुपवरती पनवेल रायगड छकडीच्या शर्यतीचा ग्रुप जो आहे त्याच्यावरती सस्याचा बॅनर बघितलेला आम्ही. तर काय सांगशील आता बॅनर वगैरे टाकलेला आहे त्याच्यापासून? बॅनर तर टाकलंय, बॅनर टाकलेला तर शर्यत तर जमले. एकच एक आदत सांगून शर्यत जमले. आता त्याच्यानंतर आता शेट गेला तिथं नाव द्यायला, तर ते येतील बैला काढू. बरोबर. तर दादा आज शुभेच्छा तुला तुझ्या शर्यतीसाठी. थँक्यू. तर आपण समोर बघतोय नंद्या केरणे गावचा विन झालेला आहे आणि आता त्याचा गुलाल झालाय. बारक्या काय म्हणतील आज नंद्या विन झाला, काय सांगशील आज? काय सांगा आज जोरदार पार्टी मग. होय आज पार्टी. आणि नंद्या कसा पळाला? छान पळाला का? तो किती वाजता आलाय सकाळी? सकाळी आले 1ला. तुझं नाव सांग, पूर्ण गावाचं नाव सांग. रोहित कुमार राठोड, नंद्या केरणे गावाचा. होय कितीला आहे तू? 6वीला. 6वीला आहे का? कधीपासून येतोस तू अड्ड्याला? अड्ड्याला झाला आता 10-12 दिवस. होय. आणि तुझा कोणता बैल आवडतो तुला? आपला बैल 2च बैल आहे, गजा नंद्या. गजा नंद्या. गजा कुठे आहे मग? गजा घाटावर पाठवलाय का? होय. मग कसं आजचा काय म्हणशील आज मग पार्टी? जोरात आजचा कितवा गुलाल आहे रे आता? माहित नाही. आजच्या गुलाल पण तुला बरं वाटलंय ना? ठीक आहे, मजा कर आजच्या मग गुलालाची. थँक्यू. मित्रांनो आपण समोर बघतोय विष्णुदास पाटील पड्डेगाव यांचा सर्जा सर्वात जुना बैल आहे आणि आज बोनवली अड्ड्यामध्ये आलाय. बघूया कशा पद्धतीने शर्यत होणार आहे. आणि त्या साईडला आहे चिक्या. चिक्याला पण बघणार आहोत आपण. फिटनेस बघा अजून सर्जाचा 1 नंबर फिटनेस आहे सर्जाचा. आणि आपण आशा करूया की याच्यानंतर सुद्धा अशाच शर्यती करत राहील सर्जा आणि आपल्या मालकाचं नाव करत राहील. आणि हा आहे चिक्या. आज बघूया शर्यत कशी होणार आहे. सर्व मंडळी बसले तिकडे. बच्चा चाललाय आता. तुमच्या मतेने काल कसा पळाला बाबा? माझ्या मते तर एवढ्या दिवसातून म्हणजे 2.5-3 महिन्यातून आपण बैल काढला, छान पळाला. महत्वाची गोष्ट म्हणजे बैल एवढ्या दिवसातून काढून पण तो म्हणजे गाडी 90% काढून देत होता. ड्रायव्हरचं म्हणणं पण काही अपेक्षा ठेवू नका, त्यांनी अपेक्षेपेक्षा जास्त करून दाखवलंय. कारण बोलाल तर पुढच्या मैदानात 100% होणार आहे. आज 3 महिन्यांनी एखादा पैलवान एखादा कुस्तीचा पैलवान असेल तो 2 महिन्यांनी 1 महिन्याने जरी खेळायला गेला तरी तो दमतो. तर बैलातून आपण 3 महिने काढलेले आणि 3 फेरे पालायचे तर विषयच नाही बोलतो. तो बैल बुकिंगला आलाय. पुढच्या मैदानात काय सांगतील आजच्या बैलांचे दोन्ही बैलांचे नाव सांग आणि तुमच्या गावचं नाव सांग. हो पाडगावचा सुंदर तो बदलापूर कात्रपचा नाग्या. तर आज शर्यत कशी झाली आणि कशा पद्धतीने काय विषय होता आज शर्यतीचा? आज एक बैल चांगली गाडी होती आमची. तो बैल लपून होता, हा बैल दाखवून होता. जे आम्हाला माहित नव्हतं त्यांचा कुठला बैल निघाला आणि आमचा कुठला बैल त्यांना माहित नव्हतं. आता दोघांची किती शर्यती झाली? आतापर्यंत आमच्या गाड्या 7-8 लगातार पळाल्या. 5 गाड्या झाल्या, 2 अड्ड्यानं गुंजन लढायला जोडल्या झाल्या. आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगतील? आजची शर्यत आमची जमीन होती ना गाडी, त्याच्यामुळे काय गाडी कंटिन्यू दिला नाही आमची. आणि किती आता कुठून घेतला होता बैल आपला? बैल हा आम्ही 40 घेतला. ईश्वर सोनवणे यांनी आम्हाला घेऊन गेला बैल. आणि
आजच्या शर्यतीचं महत्व काय सांगशील? कारण की आज शर्यत खूप म्हणजे चुरशी झाली असं वाटतंय मला, आणि त्याच्यामध्ये काय सांगशील? आज शर्यत आमची नेहमीसारखीच गाडी निघाली खाली जाईल, पण अंदाज नव्हता आम्हाला का पुढे काय आम्ही खाली गाडी सोडायला असतो प्रत्येक दिवस. आता तुमचं दादा गाव सांगा, कारण की गावामध्ये प्रकर्षानं आपण जेव्हा पहिलं आपले इंटरव्ह्यूज वगैरे होतात तेव्हा गावाचे नाव माहिती नसतं काही जण. गावचं गावचं नाव सांगा. आमच्या गावचं नाव पाडगाव. पाडगाव. आणि पालकाचं नाव कसं आहे? पालकाचं नाव संजय सत्ते गते सत्ते. तर दादा आज काय सांगतील? कारण की एवढी बैल झाली, शर्यत झाली एवढ्या चांगल्या पद्धतीने, काय सांगतील? गाडी काय आमच्या पोरांची हाऊस, त्यानुसार आम्ही मोठ्या अड्ड्यांचा प्रकार जातो. आज पहिल्यांदा आलो आम्ही बारीक अड्डे, बाकी तर सगळ्या अड्डे मोठ्या अड्ड्यात गेलो, पण जोड होत नाही लवकर आम्ही अख्खा दिवस गेलो असतो.